केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा. सुंदर एका कवीने आपलं मत प्रगट केलंय की काही संतांचा अभंग नाही, पण तो कवी सुद्धा म्हणतो की हे भगवंता, हे देवा, तुझं जे नाव आहे ते कसं आहे, तुझ्या नावामध्ये काय आहे, गोडवा आहे. तर मला काही बोलायचं नाही, तुम्ही विचार करा आता काय. देवाच्या नावात जर गोडवा आहे, भगवंताच्या नावात जर गोडवा आहे आणि मला काय होत नाही, गोडवा वाटत नसेल, तर मग काहीतरी अजून कमतरता आहे. मला गोडवा वाटला पाहिजे की नाही तर कंटाळवाणी होईल ना. भक्ती जर कर्मात आली ना कंटाळवाणी होते. भक्ती कर्म नाही आहे, भक्ती जीवाची मूळ स्थिती आहे. आता मूळ स्थिती प्राप्त करायला काय करावं लागतं, औषधे घ्यावी लागतात. एका माणसाला आजार झाला, कोणता, कावीळ. आता तुमच्या माहितीत आहे कावीळ झाला नाही झालाय की माणसाला गोड वस्तू कडू लागते. कावीळ झाली, खडी साखर गोड आहे ना, पण कडू लागते. आता एक विषय असा आहे, पण त्या आजाराचं औषध पण खडी साखरच आहे. म्हणजे कडू लागे ना पण खात राहायचं. तुम्ही कधी तर झालं जॉन्डिस किंवा पिलिया तुम्ही देऊन पहा, तो माणूस खात नाही. मी स्वतः परीक्षण केलं, आमच्या मुलांना कावीळ झाली, मी खडी साखर देऊन पाहिजे, कडू लागते म्हणून. खडी साखर तर गोड आहे, मग कडू कोणाला लागते, ज्याला आजार झाला. जे चांगले त्यांच्यासाठी ते गोड आहे. म्हणजे जे केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, हे कोणाला आहे, ज्यांचा आजार गेला, आजार बरा झाला, मूळ स्थिती प्राप्त झाली. आता सध्या आपण काय आहे, म्हणजे ज्याला गोड लागत नाही ते कसे आहोत, काहीतरी आजार कावीळ. त्याने काय केलं पाहिजे, म्हणजे श्रवणावर भर दिला पाहिजे. सत्संगाला दर शनिवारी काय यायचे एवढी धडपड करून, एवढं बिझी शेड्यूल, कारण श्रवण झालं पाहिजे. आणि श्रवण झाल्यावर म्हणजे चालणार नाही. ते श्रवण होण्यासाठी, आतमधली जागा स्वच्छ करण्यासाठी हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. विधवनवती सुरसुताम. आतला आधी धुवून काढलं पाहिजे. ते भक्त सांगत होते, मी गेलो, मला काही बरं वाटत नव्हतं. प्रभूजी त्यांनी सांगितलं, तुला काही जुन्या गोष्टी घेऊन येते बाबा, तू काय म्हणे, तसं काय नाही. खरंच तुला भक्तीमध्ये प्रगती करायची असेल, सिनियर लोकांनी सांगितलं, वरच्या लोकांनी एक उदाहरण दिलं. त्याने म्हणे मला फळ्यावर काय म्हणतात, डिजिटल बोर्ड म्हणतो आहे तो, त्याच्यावर पहिल्या शिक्षकाने काही लिहिलं, लिखाण दिलं, मुलांना सांगितलं एवढं लिहून घ्या, आणि ते पुसून पुन्हा दुसरं लिहिलं. हे बरोबर आहे की पहिलं जसं आहे तसं दुसरं लिहिलं तर चालेल का? बरेच शिक्षक आहेत तुमच्या, पहिलं आहे तर पुन्हा आपण त्याच्यावर लिहिलं तर काय होईल, पहिलं दिसेल का नंतर लिहिलेलं दिसेल का, दोन्ही दिसणार नाही. पहिलं पण दिसणार नाही आणि दुसरं पण दिसणार नाही. आणि दुसरं दिसायचं असेल तर पहिले काय करावं लागेल, कळलं मला काय म्हणायचं. तर आपल्याला भक्ती प्रगट करायची असेल हृदयात, तर पहिले कल्मश काय केले पाहिजे, आपले अनेक जन्माचे संस्कार पडले ना त्याच्यात, ते संस्कार भक्तीला कुठे कळून देतात. त्याच्यासाठी आहे हरे कृष्ण महामंत्र. हरे कृष्ण महामंत्र काय करतो, चेतो दर्पणम मार्जनम. हरे कृष्ण मंत्र काय करतो, मार्जन करतो, पुसतो म्हणजे शुद्धीकरण करतो, वाईट गोष्टी फेकून चांगल्या गोष्टीचं वर्णन करतो. म्हणून श्रवण कीर्तने जले करे सिंचन केलं पाहिजे. रोज 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 सातत्यानं भगवंताच्या कथा ऐकल्या पाहिजे. सोपी गोष्ट नाही आहे. संस्कार काही एका जन्मात लेला आपले, अनंत जन्म आपण तेच करीत आलो आहे की नाही, तेच कुठं नाही. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम.